एका किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी किती खर्च येत असेल? 10 कोटी किंवा 20 कोटी. पण महाराष्ट्रात एक असा महामार्ग आकार घेतोय ज्याच्या केवळ 1 किलोमीटरचा खर्च चक्क 118 कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत. एक दोन नाही तर 13 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. त्या जमिनीची मोजणी करण्यासाठी गावात माणसांपेक्षा पोलिसांचाच फौजफाटा जास्त दिसतोय. सुमारे 1000 पोलीस कर्मचारी एका छोट्याशा गावाला वेढा घालून उभे आहेत. कशासाठी? तर जमिनीची मोजणी करण्यासाठी. पण हे सगळं शेतकऱ्यांच्या आनंदासाठी नाही तर त्यांच्या प्रखर विरोधासाठी होतंय. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या आजवरच्या सर्वात महागड्या आणि सर्वात वादग्रस्त ठरू पाहणाऱ्या प्रकल्पाची. तो म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग. नागपूर ते गोवा महाराष्ट्राचे दोन टोकाचे कोपरे जोडणारा हा 856 किलोमीटरचा महामार्ग. पवनार ते पत्रादेवी असा हा प्रवास. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या यशानंतर सरकारने हा दुसरा मोठा सुपर एक्सप्रेसवे आखला. महाराष्ट्रातील प्रमुख 3.5 शक्तीपीठांना हा मार्ग जोडणारा होता, म्हणून याचं नाव ठेवलं गेलं शक्तीपीठ महामार्ग. सुरुवातीला हा प्रकल्प 83,000 कोटींचा होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. मार्ग बदललाय, खर्च वाढलाय आणि लोकांचा संताप तर गगनाला भिडलाय. पण प्रश्न हा आहे की जर हा महामार्ग विकासासाठी आहे तर मग राज्याच्या 13 जिल्ह्यांमधला शेतकरी रस्त्यावर का उतरलाय? चला जाणून घेऊया. विरोधाचं सर्वात मोठं केंद्र आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. कोल्हापूर, सांगली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात जणू युद्धच पुकारलं गेलंय. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आक्षेप हा आहे की हा मार्ग सुपीक बागायती जमिनींमधून जातोय. शेतकऱ्यांचं गणित साधं आहे. आमच्याकडे 5 एकर जमीन आहे, त्यातलं 2 एकर या रस्त्यात जाणार आहेत. उरलेल्या 3 एकरचे 2 तुकडे होणार. मग आम्ही शेती कशी करायची आणि जगायचं कसं? हा प्रश्न शेतकरी विचारतोय. हा केवळ जमिनीचा प्रश्न नाही, हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणखी एक विरोधाभास असा की नागपूर ते गोवा जाण्यासाठी आधीच रस्ते उपलब्ध आहेत. नागपूर रत्नागिरी महामार्ग याच मार्गाला समांतर असताना 1 लाख कोटी रुपये खर्चून नवीन रस्ता कशासाठी? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. विरोधकांचा आणि शेतकरी संघटनांचा सरळ आरोप आहे की हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी नाही तर बड्या कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आहे. मुळात याच पट्ट्यात आधीच सुरत चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर सारखे प्रकल्प सुरू आहेत. मग एकाच भागात तिसरा महामार्ग कशासाठी? यामुळे जमिनीचे तुकडे तर होतातच, पण नैसर्गिक पाण्याचे स्रोतही कायमचे बंद होणार आहेत. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे सरकारने एका जिल्ह्याला बायपास केलं आणि दुसऱ्याचा समावेश केला. कोल्हापूरमधील कागल आणि हातकणंगले या भागातील शेतकऱ्यांनी इतका तीव्र विरोध केला की सरकारला तिथलं अलाइनमेंट बदलावं लागलं. आता हा मार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. साताऱ्यातील माण आणि खटाव या दुष्काळी भागाचा यात समावेश करण्यात आलाय. आता हा महामार्ग एकूण 13 जिल्ह्यांतून जातोय, पण यामुळे महामार्गाला एक मोठा सी आकाराचा वळ सापडलाय. अंतर 54 किलोमीटरने वाढलंय. म्हणजे वेळ वाचवण्याऐवजी हा वळसा आता अधिक वेळ खाणारा आणि इंधन जाळणारा ठरणार आहे. जेव्हा हा प्रकल्प जाहीर झाला तेव्हा खर्च होता सुमारे 86,000 कोटी, पण मार्ग 54 किलोमीटरने वाढला आणि आता हा खर्च 1,01,000 कोटींच्या पुढे गेलाय. हे नंबर समजून घेण्यासाठी तुलना केली तर 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सरकार सुमारे 118 कोटी रुपये खर्च करतंय. समृद्धी महामार्गाच्या तुलनेत हा खर्च खूपच जास्त आहे. भूसंपादनासाठी सरकारने 20,787 कोटींची तरतूद केली आहे. समृद्धीचा खर्च प्रति किलोमीटर साधारण 55 कोटी होता. म्हणजेच शक्तीपीठसाठी आपण दुप्पट पैसे मोजणार आहोत. जनतेच्या करातून जमा झालेला हा पैसा नक्की कोणाच्या फायद्यासाठी वापरला जातोय? हा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या फेब्रुवारी 2026 मध्ये प्रशासनाने मोजणीची प्रक्रिया वेगवान केली आहे. 395 बाधित गावांपैकी सुमारे 146 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. पण ही मोजणी शांततेत झालेली नाही. परभणी, लातूर आणि नांदेडमध्ये पोलिसांच्या जोरावर मोजणी केली जाते. अनेक शेतकऱ्यांना
प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. म्हणजेच जर तुम्ही मोजणीला विरोध केला तर तुम्हाला अटक होऊ शकते. परभणीतील सहजापूर, जवळा असो किंवा कोल्हापूरचा परिसर, शेतकरी आपल्या शेतात चूल मांडून बसलेत. आधी दर जाहीर करा, मगच मोजणी करा, ही त्यांची साधी मागणी प्रशासन ऐकायला तयार नाही. या प्रकल्पाचे परिणाम केवळ आर्थिक नाहीत, तर ते सामाजिक आणि पर्यावरणीय सुद्धा आहेत. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगा, तिथली जैवविविधता आणि डोंगर दऱ्या या महामार्गासाठी पोखरल्या जाणार आहेत. पर्यावरणाचा हा ऱ्हास कधीही भरून न येणारा असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी निचरा. महामार्ग जेव्हा जमिनीपेक्षा 10 ते 15 फूट उंच बांधला जातो तेव्हा तो एका भिंतीसारखा काम करतो. पावसाळ्याचं पाणी वाहून जायला जागा राहत नाही आणि आजूबाजूची शेती पाण्याखाली जाते. वर्ध्यातील शेतकऱ्यांनी हाच मुद्दा मांडलाय, पण त्यावर अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही. विकासाला कुणाचाच विरोध नसतो, पण जेव्हा विकास हा विनाशाच्या पाऊलखुणा उमटवत येतो तेव्हा प्रश्न विचारणं गरजेचं असतं. 1,00,000 कोटी रुपये खर्चून आपण नागपूरहून गोव्याला 2 तास लवकर पोहोचू कदाचित, पण ज्या शेतकऱ्याची जमीन गेली त्याच्या आयुष्याचा प्रवास कायमचा थांबणार आहे. सरकार म्हणतंय की आम्ही बाजारभावाच्या 5 पट मोबदला देऊ, पण पैशाने गेलेली जमीन परत मिळवता येते का? आणि मातीशी असलेलं नातं चेकने विकत घेता येतं का? हा प्रश्न शेतकरी विचारतोय. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही, तर तो आजच्या घडीला शेतकरी विरुद्ध प्रशासन अशा संघर्षाचं प्रतीक बनला आहे. आता पाहायचं हेच आहे की लोकशाहीत लोकांच्या विरोधाचा विजय होतो की विकासाच्या नावाखाली हा महामार्ग बळीराजाच्या छाताडावरून धावतो. तुमच्या मते हा महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी गरजेचा आहे की शेतकऱ्यांवरचा अन्याय? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्कीच लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.